स्वातंत्र्य मिळालं, पण आपण खरोखर मुक्त आहोत का? 3 नेते, 3 मार्ग, पण योग्य दिशा कोणती? आणि भारताचा खरा संघर्ष बाहेर नव्हता, तर तो आतल्या समाजात होता. हे प्रश्न ऐकायला खरोखरच थोडे अस्वस्थ करणारे वाटतात. हो ना, नक्कीच. म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळातील 3 मोठ्या नेत्यांच्या महादेव गोविंद रानडे, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या विचारसरणींची तुलना केली ना, तेव्हा हेच मूलभूत प्रश्न त्यांनी समोर ठेवले होते. अगदी बरोबर. आणि आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नांच्या खोलात जाणार आहोत. कारण डॉक्टर आंबेडकरांचं हे विश्लेषण केवळ काही इतिहासाच्या पानांपुरतं मर्यादित नाहीये. खरंय. ते एखाद्या देशाला राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज असते यावर टाकलेला एक लख्ख प्रकाश आहे. हो, आणि म्हणूनच ही चर्चा खूप रंजक होणार आहे. कारण एकाच काळात वावरणारे पण पूर्णपणे भिन्न विचारसरणी असलेले हे 3 नेते आपल्याला इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतात. म्हणजे या विश्लेषणाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य मी सांगेन की ते आपल्याला नेहमीच्या त्या राजकीय चष्म्यातून इतिहास बघू देत नाही. म्हणजे आपण सहसा असाच विचार करतो की आपला लढा फक्त इंग्रजांविरुद्ध होता, बरोबर? हो, अगदी तसंच. पण डॉक्टर आंबेडकरांनी एक अतिशय मूलभूत आणि थोडासा कटू प्रश्न विचारला. समजा इंग्रज गेले, त्यांनी सत्ता भारतीयांच्या हातात दिली, पण जर या देशातल्या समाजातच 2 गट एकमेकांना माणूस मानत नसतील, तर फक्त सत्तांतराने काय साध्य होणार? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो, कारण हा केवळ सत्तेचा किंवा भूगोलाचा प्रश्न नव्हता, तर तो राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेच्या गाभ्याचा प्रश्न होता. राष्ट्र म्हणजे काय? तर नुसत्या भौगोलिक सीमा नसून ती लोकांच्या मनातली एक भावना असते. लोकांच्या मनातली भावना. नक्कीच. जर लोकांमध्येच दुही असेल ना, तर राजकीय स्वातंत्र्याला काही अर्थ उरत नाही. हा तो विचार होता. आणि मला वाटतं इथूनच या चर्चेच्या मुख्य विषयाला सुरुवात होते, सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य. अगदी बरोबर. म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी आधी काय महत्वाचं, हा प्रश्न समजून घेण्यासाठी मला इथे डॉक्टर आंबेडकरांनीच वापरलेलं एक अतिशय भेदक रूपक आठवतं. ते इमारतीचं रूपक म्हणायचंय का? हो, अगदी तेच. त्यांनी भारतातील जातीव्यवस्थेचं आणि समाजव्यवस्थेचं वर्णन एका अशा बहुमजली इमारतीसारखं केलं होतं, जिला चक्क पायऱ्याच नाहीत. बापरे, म्हणजे विचार करा. हो ना, जो माणूस ज्या मजल्यावर जन्माला आलाय त्याला आयुष्यभर त्याच मजल्यावर राहायचं आहे. वर जाण्याचा किंवा खाली येण्याचा कोणताही मार्ग नाही. हे खूप भयानक वास्तव आहे. आणि आता अशा इमारतीला बाहेरून राजकीय स्वातंत्र्याचा कितीही सुंदर रंग दिला तरी खालच्या अंधाऱ्या मजल्यावर अडकलेल्या माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? त्याच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय? खरंय. आणि त्या रूपकातील पायऱ्या नसणं हीच ती अंतर्गत गुलामगिरी आहे. नक्कीच. राजकीय स्वातंत्र्य हे आपल्याला बाह्य हस्तक्षेपापासून म्हणजे इंग्रजांसारख्या परकीय सत्तेपासून मुक्ती देते. पण समाज सुधारणा ही आपल्याला आपल्याच लोकांपासून असलेल्या धोक्यांपासून आणि अंतर्गत गुलामगिरीतून मुक्ती देते. म्हणजे जातीभेद आणि अंधश्रद्धा यांसारख्या गोष्टींमधून. हो, अगदी. जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रियांवरील बंधने ही सर्व अंतर्गत गुलामगिरीचीच रूपे आहेत. डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता की जोपर्यंत तुम्ही या इमारतीला पायऱ्या बांधत नाही, जोपर्यंत समाजाच्या तळागाळातील माणसाला समानतेची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत केवळ राजकीय सत्ता मिळवणं व्यर्थ आहे. अगदी. ते म्हणजे एका मालकाच्या जागी दुसऱ्या देशी मालकाला बसवण्यासारखं आहे. शोषितांच्या परिस्थितीत काहीही बदल होणार नाही. याचाच अर्थ असा की फक्त कायदे किंवा राज्यकर्ते बदलून देश बदलत नाही. पण एक गोष्ट सांगा, तत्कालीन राजकीय वातावरणात हा विचार मांडणं खूप धाडसाचं नव्हतं का? हो, खूपच धाडसाचं होतं. कारण त्यावेळी संपूर्ण देशात आधी स्वराज्य ही एकच हाक घुमत होती. अशावेळी न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना या 3 नेत्यांनी या प्रश्नाकडे कसं पाहिलं हे पाहणं खूप रंजक ठरतं. नक्कीच. डॉक्टर आंबेडकरांनी रानडे यांच्या विचारांची चिकित्सा करताना एक गोष्ट स्पष्ट केली आहे की रानडेंचा दृष्टिकोन सामाजिक सुधारणा प्रथम असा होता. हो, आणि त्यामागे ठाम विचार होता. रानडे असं मानत होते की आपला समाज आधीच इतका विस्कळीत आणि कमकुवत झालाय की त्यामुळेच आपण पारतंत्र्यात गेलो. म्हणजे पारतंत्र्य हे कारण नसून तो परिणाम होता असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. रानडेंच्या विचारसरणीचा तोच पाया होता.
परकीय आक्रमण हे आपल्या पारतंत्र्याचं कारण नसून तो आपल्या सामाजिक दुर्बलतेचा परिणाम आहे असं त्यांचं ठाम मत होतं. हां, हे खूपच वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. हो ना, जोपर्यंत आपण आपल्यातील विषमता आणि अंधश्रद्धा दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळालं तरी आपण ते टिकवू शकणार नाही असं त्यांना वाटायचं. म्हणजे त्यांचा मुख्य भर मजबूत समाज आणि पर्यायाने मजबूत राष्ट्र यावर होता. नक्कीच. रानडेंचा मार्ग हा मुळातून बदल घडवण्याचा होता. त्यांना अपेक्षित असलेला बदल हा शिक्षण, तर्कशुद्ध विचार आणि सामाजिक प्रबोधनातून हळूहळू येणारा होता. हळूहळू येणारा बदल. पण मला इथे एका गोष्टीवर बोट ठेवावंसं वाटतं. बोला ना. रानडेंचा हा विचार तात्विकदृष्ट्या अतिशय अचूक वाटतो. पण त्यांचा हा जो हळूहळू आणि शिक्षणातून बदल घडवण्याचा मार्ग होता, तो त्या काळातील वास्तवाशी थोडा फारकत घेणारा नव्हता का? हे तुम्ही खूप महत्वाचं विचारलंत. कारण बघा ना, लोक पारतंत्र्यात रोजच्या शोषणाला सामोरे जात होते, दुष्काळ होते, इंग्रजांचे अन्यायकारक कायदे होते. अशावेळी लोकांना सांगणं की आधी आपण आपला समाज सुधारूया, मग इंग्रजांना काढूया, हे खूप संथ वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे समजा घरात आग लागली आहे, तर आपण आधी आग विझवणार ना? घराचं बांधकाम कसं मजबूत असावं यावर चर्चा करत बसणं त्या क्षणी लोकांना योग्य वाटलं नसेल. हाच तो महत्वाचा संघर्ष होता. रानडेंचा मार्ग बौद्धिकदृष्ट्या कितीही बरोबर असला तरी जनमानसाच्या भावनेशी तो जोडला जात नव्हता. लोकांना तात्काळ कृती हवी होती. हो, लोकांच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध जो संताप होता त्याला रानडेंच्या मार्गात कोणतीही तातडीची वाट मिळत नव्हती. आणि याच असंतोषातून, याच तातडीच्या गरजेतून महात्मा गांधींच्या विचारसरणीचा आणि त्यांच्या राजकीय चळवळीचा उदय झाला. अरे वा, म्हणजे गांधीजींनी हीच नस बरोबर ओळखली होती. नक्कीच. गांधीजींना हे अचूक समजलं होतं की लोकांना जर एकत्र आणायचं असेल तर त्यांना सामाजिक सुधारणेसारख्या संथ आणि कठीण प्रक्रियेत अडकवून चालणार नाही. त्यांना एक तत्काळ आणि सामायिक शत्रू हवा होता. अगदी बरोबर. आणि तो शत्रू ब्रिटिश सत्ता होती. आणि गांधीजींनी त्यासाठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणलं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने उभी राहिली. हो, पण डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींच्या या राजकीय स्वातंत्र्य आणि नैतिकता ह्या मार्गाचं विश्लेषण करताना काही अतिशय मूलभूत आक्षेप घेतलेत बरं का. कोणते आक्षेप? कारण गांधीजींचा भर तर अहिंसा, सत्याग्रह आणि नैतिक मूल्यांवर होता ना. हो, गांधीजींच्या मते लोकशक्ती आणि नैतिक नेतृत्व एकत्र आलं की स्वराज्य मिळेल. पण आंबेडकरांच्या मते केवळ नैतिकतेच्या आधारावर समाज खरोखर बदलतो का, हा प्रश्न होता. म्हणजे राजकीय स्वातंत्र्याला सामाजिक सुधारणेच्या पुढे ठेवणं इथं प्रॉब्लेम होता. अगदी. डॉक्टर आंबेडकरांचा सर्वात मोठा आक्षेप हाच होता की गांधीजींचा असा विश्वास होता की राजकीय लढ्याच्या प्रक्रियेत समाज आपोआप सुधारत जाईल. पण आंबेडकरांनी यातील धोका अचूक ओळखला होता. तो कसा? ते विचारत होते की तुम्ही लोकांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणत आहात हे मान्य, पण हे एकत्र येणे एका विशिष्ट उद्देशापुरते मर्यादित आहे. जेव्हा तो उद्देश पूर्ण होईल, जेव्हा इंग्रज निघून जातील तेव्हा काय? बापरे, हा विचार खरोखरच धक्कादायक आहे, पण तितकाच लॉजिकल सुद्धा. हो ना. तेव्हा हेच लोक पुन्हा आपल्या जुन्या जातीव्यवस्थेत आणि विषमतेत परत जाणार नाहीत याची काय शाश्वती? हे अगदी एखाद्या तात्पुरत्या मलमपट्टीसारखं वाटतं. अगदी बरोबर उपमा दिलीत तुम्ही. म्हणजे आजारावर मुळातून उपचार करण्याऐवजी फक्त वेदना कमी करण्यासाठी दिलेलं औषध. डॉक्टर आंबेडकरांचं स्पष्ट मत होतं की सत्तेचं राजकारण हे सत्सद विवेक बुद्धीवर चालत नाही. हो, गांधीजींना वाटत होतं की उपोषणे करून किंवा नैतिक आवाहन करून सवर्णांचं हृदय परिवर्तन होईल आणि ते शोषितांना समान अधिकार देतील. पण आंबेडकरांचा वास्तववाद सांगत होता की सत्ताधारी आणि प्रस्थापित वर्ग सहजासहजी आपले विशेषाधिकार सोडत नाही. नक्कीच. त्यासाठी कायद्याची आणि सामाजिक क्रांतीचीच गरज असते. केवळ नैतिकतेच्या आवाहनाने हजारो वर्षांची जातीव्यवस्था नष्ट होऊ शकत नाही असं त्यांचं ठाम मत होतं. आणि जेव्हा असा मोठा जनसमुदाय कोणत्याही खोलवरच्या सामाजिक सुधारणेशिवाय फक्त राजकीय फायद्यासाठी एकत्र येतो, तेव्हा आणखी एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? समाजातल्या अल्पसंख्याक गटांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण होणं. आणि मला वाटतं येथूनच डॉक्टर आंबेडकरांच्या विश्लेषणातील तिसऱ्या नेत्याचा म्हणजे मोहम्मद अली जिन्ना यांचा प्रवेश होतो. हो, जिन्नांच्या राजकारणाचा प्रवास पाहणं हे या संपूर्ण सामाजिक समस्येचं एक वेगळं टोक समजून घेण्यासारखं आहे. कारण जिन्नांचा सुरुवातीचा काळ पाहिला तर ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते.
ते एक राष्ट्रवादी नेते होते. अगदी. मग नंतर त्यांच्या विचारसरणीत असा काय बदल झाला की त्यांचा मार्ग राजकीय हक्क आणि वेगळेपण याकडे वळला? यामागची कारणमीमांसा आंबेडकरांनी कशी केलीये? तीच अतिशय विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आंबेडकरांनी तटस्थपणे हे मांडलं की जेव्हा बहुसंख्यक समाज आतून एकसंध नसतो, जेव्हा त्या समाजातच विषमतेची मुळे खोलवर रुजलेली असतात, तेव्हा अल्पसंख्यक समाजाला साहजिकच भीती वाटू लागते. म्हणजे बहुसंख्याकांच्या हातात उद्या सत्ता आली तर आपलं काय होईल? ही भीती, अगदी. हीच ती असुरक्षितता होती जिचं रूपांतर नंतर वेगळ्या राष्ट्राच्या मागणीत झालं. म्हणजे ओहख आणि हक्कांसाठी राजकीय संघर्ष सुरू झाला. हो, जिन्नांचा मार्ग हा प्रामुख्याने आपल्या समाजाची राजकीय ओळख आणि हक्क सुरक्षित करण्यावर केंद्रित झाला होता. कारण त्यांना जाणवलं असेल की केवळ स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होऊन चालणार नाही. नक्कीच. कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर जी नवी व्यवस्था येईल ती साहजिकच बहुसंख्याकांची असेल. अशा वेळी अल्पसंख्याकांसाठी घटनात्मक सुरक्षितता आणि वेगळं राजकीय प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. हे ऐकून लक्षात येतं की जिन्नांचा हा जो बदललेला दृष्टिकोन होता तो अचानक हवेतून आलेला नव्हता. नाही, अजिबात नाही. तो समाजातील अविश्वास आणि सामाजिक एकतेच्या अभावाचा थेट परिणाम होता, हे डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय निखळपणे मांडलं आहे. म्हणजे आपण पुन्हा फिरून त्याच मूळ प्रश्नावर येऊन पोहोचतो. जर समाजात बंधुभाव नसेल तर केवळ कायद्याने किंवा राजकीय घोषणांनी लोक एक होत नाहीत. अगदी खरंय. आणि आंबेडकरांच्या विश्लेषणात हेच वारंवार समोर येतं की रानडेंचा मार्ग संथ होता म्हणून तो बाजूला पडला. गांधींच्या मार्गात तात्काळ राजकीय फायदा होता, पण त्यात सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष झालं. बरोबर. आणि जिन्नांच्या मार्गाने समाजातील दरी आणखी रुंदावली, कारण तो केवळ ओळखीच्या राजकारणावर आधारित होता. हो, हे तिन्ही मार्ग आणि त्यांचे परिणाम आपण पाहिले. मग या सगळ्या मंथनातून डॉक्टर आंबेडकरांचा स्वतःचा निष्कर्ष काय होता? डॉक्टर आंबेडकरांचा निष्कर्ष हा अत्यंत स्पष्ट आणि ऐतिहासिक दूरदृष्टीचा होता. त्यांनी स्पष्टपणे मांडलं की सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती अपुरी आहे. म्हणजे त्यांनी शेवटी रानडे यांच्या विचारांना जास्त महत्त्व दिलं असं म्हणायचं का? हो, त्यांनी या तिन्ही विचारसरणींची चिकित्सा केल्यानंतर शेवटी न्यायमूर्ती रानडे यांच्या मूळ विचारांना अधिक महत्त्व दिलं. रानडेंच्या मार्गातील संथपणा त्यांनाही पूर्णपणे मान्य नव्हता. पण रानडेंनी आजाराचे जे निदान केले होते ते आंबेडकरांना अचूक वाटलं. अगदी बरोबर. समाजाची अंतर्गत रचना बदलल्याशिवाय राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही, हे निदान आंबेडकरांना सर्वात योग्य वाटलं. मला वाटतं डॉक्टर आंबेडकरांचे स्वतःचे जे अनुभव होते त्यांच्यावर जो अन्याय झाला होता त्यामुळे त्यांना हे वास्तव अगदी जवळून दिसत होतं. नक्कीच, तो त्यांचा स्वानुभव होता. त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की राजकीय स्वातंत्र्य ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे. जर एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला समान मानत नसेल, त्याला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार देत नसेल, त्याच्याशी समानतेनं वागत नसेल, तर परकीय इंग्रजांच्या जागी आपलेच देशी लोक सत्ताधीश होतील. एवढाच काय तो बदल होईल. तळागाळातील माणसाच्या आयुष्यात काही बदल होणार नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच त्यांनी सामाजिक क्रांतीला प्राधान्य दिलं. हो. आणि ही सामाजिक क्रांती म्हणजे नेमकं काय? तर ती लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया होती. म्हणजे फक्त कायदे करून चालणार नाही, मनं बदलायला हवीत. अगदी. डॉक्टर आंबेडकरांनी हे वारंवार स्पष्ट केलं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 स्तंभ कोणत्याही जिवंत आणि प्रगत राष्ट्राचे आधार असले पाहिजेत. पण यातल्या बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समता हे केवळ कागदावरील शब्द राहतात नाही का? अगदी 100% खरंय. तुम्ही कायद्याने सर्वांना समान अधिकार देऊ शकता, पण जोपर्यंत लोकांच्या मनात एकमेकांबद्दल बंधुत्वाची भावना येत नाही, तोपर्यंत ते अधिकार कागदावरच राहतात. हे सर्व ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की राष्ट्रनिर्मिती ही एक दीर्घकालीन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हो, ती एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये. नक्कीच. ती केवळ एखाद्या रात्री 12 वाजता झेंडा फडकवून पूर्ण होणारी गोष्ट नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला हे शिकवलं की राजकीय स्वातंत्र्य मिळवणं हा केवळ पहिला टप्पा असू शकतो, पण तो अंतिम टप्पा नक्कीच नाही. बरोबर. खऱ्या प्रगतीसाठी माणसाचं मन बदलणं, त्याच्यातली जातीय आणि धार्मिक पूर्वग्रहांची जळमटं साफ करणं सरनात गरजेचं आहे. या चर्चेतून आपण जे पाहिलं ते खरोखरच कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. रानडे, गांधी आणि जिन्ना या तिन्ही नेत्यांनी आपापल्या परीने देशाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. हो, पण डॉक्टर आंबेडकरांनी या सर्वांच्या पलीकडे जाऊन एका आधुनिक आणि समताधिष्ठित राष्ट्राची ब्लूप्रिंट जगासमोर ठेवली, हेच त्यांचं मोठेपण आहे. आणि त्यातून एकच मोठा संदेश मिळतो की मजबूत समाज हाच मजबूत राष्ट्राचा खरा पाया असतो. अगदी.
जोपर्यंत समाजात न्याय आणि समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत खरी क्रांती होऊ शकत नाही. ती खरी क्रांती लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात आहे, केवळ सत्तेच्या हस्तांतरणात नाही. आजची ही आपली सखोल चर्चा आपण एका अशा वास्तवावर येऊन थांबवतोय जे आजही तितकंच ताजं आणि ज्वलंत आहे. अगदी. आपण ज्या स्रोतांवर चर्चा केली त्यातील एका अत्यंत प्रभावी वाक्याने या चर्चेचा शेवट करणं मला सर्वात योग्य वाटतं. ते वाक्य आहे, स्वातंत्र्य मिळवणं सोपं असू शकतं, पण समाज बदलणं ही खरी क्रांती आहे. बापरे, हे वाक्य खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. हे वाक्य आपल्याला सतत आठवण करून देत राहतं की आपलं काम अजून संपलेलं नाहीये. समाज घडवण्याची, तो अधिक समान आणि न्याय्य बनवण्याची प्रक्रिया आजही सुरूच आहे. आणि म्हणूनच या प्रवासाच्या शेवटी आपल्या सर्वांसाठी विचार करायला लावणारा एक प्रश्न मी मागे सोडून जातो. कोणता प्रश्न? डॉक्टर आंबेडकरांच्या या विश्लेषणाला आता अनेक दशके उलटून गेली आहेत, पण जर आपण आज आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे डोळसपणे पाहिलं तर राजकीय स्वातंत्र्य मिळूनही ती अपेक्षित सामाजिक क्रांती आणि तो मनांचा बदल खरोखरच पूर्ण झाला आहे का, की तो संघर्ष आजही वेगळ्या रूपात, कदाचित वेगळ्या नावाखाली आपल्यातच सुरू आहे? आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा.